कल्पना कर, तुझ्यासमोर हजारो मृतदेह पडले, हवा आहे आक्रोशाने भरलेली आणि तू त्या सगळ्यांचा कारण आहेस. मी आहे अभि, तुम्ही पाहत आहात कथार्थ. ही फक्त कल्पना नाही, हा आहे इतिहास सम्राट अशोकांचा. एक असा राजा ज्याच्या हातात तलवार नव्हती तर मृत्यू होता. लोक त्याला सम्राट म्हणायचे, पण शत्रू त्याला म्हणायचे रक्ताचा राजा. सत्ता मिळवण्यासाठी अशोकाने स्वतःच्या भावांनाही संपवलं. हो, इतका निर्दयी होता तो. त्याच्यासाठी भावना, दया, प्रेम हे शब्दच नव्हते. पण मग एक दिवस एक युद्ध, कलिंग वार. लाखो लोक जमिनीवर कोसळले. नदी नव्हती ती, तो होता रक्ताचा प्रवाह, आक्रोश, चिंकाळ्या आणि मृत्यूचं साम्राज्य. युद्ध संपलं, अशोक जिंकला, पण पहिल्यांदाच त्याला आनंद झाला नाही. त्याच्यासमोर एक छोटं मूल रडत होतं. बाबा उठाना, पण बाबा कधीच उठणार नव्हते. त्या एका क्षणाने सम्राट अशोक आतून तुटला. त्याच्या हातातली तलवार जड झाली आणि मनात एकच प्रश्न, हा कसला विजय? आणि तिथून सुरू झाला इतिहासातील सर्वात मोठा बदल. अशोकाने तलवार खाली ठेवली आणि स्वीकारला बुद्धिझम. तो झाला धर्म अशोक. ज्याने आधी राज्य जिंकले तो आता मन जिंकू लागला. ज्याने रक्त सांडवले तो आता शांततेचा संदेश देऊ लागला. त्याने जगाला शिकवलं, सर्वात मोठं युद्ध स्वतःच्या आतल्या राक्षसाशी असतं आणि जो स्वतःला जिंकतो तोच खरा सम्राट असतो. ही स्टोरी होती एका अशा राजाची ज्याने रक्तातून जन्म दिला शांततेला.